तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका मित्र श्रवण. परत स्वागत आहे तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये, जो आहे फक्त बड्डेचा ब्लॉग. काकांचा 60वा बड्डे, त्याचं सेलिब्रेशन आम्ही गावी करतो आहे, तर त्याचा ब्लॉग आहे. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, 3 दिवसाचा ब्लॉग होता तो म्हणजे वॅकेशन स्टार्टचा ब्लॉग होता. तर आता सकाळी सकाळी अंडी घेऊन चाललो आहे. आज रविवारी अंडी घेऊन चाललो आहे. अंडं आणि भाकरी खाणं सकाळी नाश्त्याला. तर सकाळचे 9:30 वाजतात. आज आंघोळ झाले, चक्क आज सकाळी आंघोळ झाले, कारण की आम्ही रोज संध्याकाळी आंघोळ करायचो, कारण की काम चालू होतं घरी आणि उद्यामध्ये कंटाळा येतो. बस आजचा दिवस बघूया कसा जातो. संध्याकाळपर्यंत चिपळूणवाली येतील, डेकोरेशनचं काम वगैरे. आता ऑलमोस्ट घराचं काम झालं आहे. ते काम झालं ते दाखवतो तुम्हाला थोड्या वेळानेच घरी पोहोचलो की. तर आता वाजले संध्याकाळचे 3:30 आणि ऑलमोस्ट सगळं काम झालं आहे. घराचं आहे बघा, तुम्ही बघू शकता. लादे झाले आहेत, मंडपं झाली आहेत. बाहेर पण दाखवतो. तर आता मेन मोस्टली बाहेरचं काम झालं. आतमध्ये घरात साफसफाई झालं, जरा लादी पुसतात, कचरा काढतात, कारण की काम चाललं असल्यामुळे धूळ होती खूप. तर मला बाहेरचं दाखवतो मस्तपैकी. इथे मस्त स्पीकर लावला आहे. इथे खाली टाईल्सचं काम झालं आपलं. इथे कलरिंग चालू आहे आणि हे लावलेलं वरती. वेट काळा दिसतोयस. आणि बस आता मोस्टली एवढं मेन तर एवढं काम झालेलंच आहे आता. आणि आता काय, आता ही लोक यायची वाट पाहिजे, चिपळूणवाले आणि पाहुणे आहेत 1-2 ते येणार आहेत. त्यांची वाट बघायची आहे फक्त यायची. ते आले की मग बाकीचं डेकोरेशनचं काम करू. आणि आज माझं पहिलं प्रेम पण येणार आहे. मला दाखवतो ते पहिलं प्रेम काय आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जे बोलवतो माझं पहिलं प्रेम, ते हे पहिलं प्रेम. ही गाडी, ही जी गाडी आहे ती माझं पहिलं प्रेम. आणि हे आपलं दुसरं प्रेम. इथं नंतर आली. आधी आपला हा हत्ती होता, हत्ती. या हत्तीला घेऊन कुठे कुठे नाही फिरले. आणि या प्रकारे पाहुणे आलेले आहेत. तुम्ही ह्याला ओळखू शकता का? हा मागच्या ब्लॉगमध्ये जरा जास्त जाडा होता, या ब्लॉगमध्ये फुल बारीक. तर चिनूबाई जरा आमच्या व्ह्यूअर्सला टिप्स काहीतरी. टिप्स ओनली ऑन फॅट टू फॅट. फॅट टू फिट आहे रे. रिटेक नाही. हे आमचे इन्फ्लुएन्सर होतो सध्या, ते फोटोग्राफी पॉस आहे आता सध्या. ते आमचे इन्फ्लुएन्सर आहेत. यो बाई, एकदम फुल सबस्क्रायबर. आणि ह्याला तर ओळखता तुम्ही, खालपासून याचं तोंड बघता. असं काय ते काम आहे. पाहुणे आलेत मस्तपैकी. तयारी झाली सगळी. आता अर्धे जण बाहेर गेलेत, अर्धे जण आहेत. बस आता विचार आहे इथे क्रिकेट खेळायचा, पण जरा सामान भरपूर आहे. पण बघूया, भेटूया. लाइटिंग लॉगची सुरुवात चालू आहे. काय करू? स्वागत आहे तुमचं या चॅनलला. स्वागत आहे तुमचं चॅनलला. श्रवण. तर आता आम्ही सगळे फ्रेश फिश होऊन मस्तपैकी बसले सगळे. ते या दोघी चंगू मंगू ब्लॅक नाही दिसत नाही, जाऊ दे. आमचे बंधू शेठ नमस्कार करा जरा. बंधू हा माणूस आहे जो, ज्याच्यामुळे मी ब्लॉगिंग चालू केली आहे. त्याच्याच फोननी चालू केली. काय बंधू? त्याचा फोन होता म्हणून मी ब्लॉगिंग चालू केली. बंधू हा तकिया कलम झाला. काय बंधू? श्री, अरे यार श्रीयोग, सॉरी. तिथे सगळे म्हातारे मंडळी बसले तिकडे सगळी. बस आता आम्ही क्रिकेट खेळलो थोडा वेळ मगाशी. बंधू नव्हता म्हणून आम्हाला मजा नाही आली, म्हणून आम्ही बंद करून ठेवलंय. आता उद्या सकाळी परत आम्ही खेळायला चालू करणार क्रिकेट. डेथ स्टेअर आलाय. तर बघा ना अजून पुढे काय काय होतंय. आपला व्लॉग असतो मित्रांनो. रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्हाला पत्ते खायची इच्छा आहे. ऊत आलाय, ऊत. आम्हाला पत्ते खेळायचं ऊत आलाय. आम्ही दुकान बंद आहे तरी पण दुकानवाल्याला फोन लावून आम्ही चाललोय लाईट लावून. चालत निघालोय. आत्ता काढलं हे दुकान. अरे भाई, भिंगाड्यांचा नादच वेगळा. अख्खा दुकान उघडतात आमच्यासाठी. या प्रकारे असा
मेंढीकोटचा गेम चालू झाला आमचा. मी देतो सगळ्यांना. तुम्ही फटाफट उचलायला गेलात. मस्तपैकी इथे आता आमचा मेंढीकोटचा चाललाय. मेंढीकोटचा चाललाय गेम चाललाय. काय ते बोल पुढे काय चाललंय. चला बसूया आता. तर मित्रांनो रात्रीचे वाजले 2:30. बघा चादरी आणि बेडशीट वरून भांडण चालू होते. तुझं मग हाय. खिडकी कुठे गेली तुझी? बघा आम्ही आज बाहेरच झोपतोय. चावी पडली. ए बाळा चावी पडली. तर मित्रांनो उद्या बर्थडे सेलिब्रेशन आहे. आता आपण उद्या सकाळी भेटूया. गुड नाईट. मित्रांनो आम्ही सकाळी निघालो नवीन इर्टिगाची राऊंड मारायला. नवीन इर्टिगा होती म्हटलं राऊंड मारून येऊया म्हटलं. दादा निमित्त आहे तर बस आता आंघोळीला जायचंय नदीवरती आणि मग बर्थडेची तयारी फुगे बिगे फुगवा मस्तपैकी डेकोरेशन करायचंय. तर भेटूया आपण नदीवरती. तर मित्रांनो ही लोक आता काय पुढे गेली. मला साबण आणायला पाठवलं दुकानातून आणि मी आता एकटा चाललोय. ओ याच्यात बारीक वाटतोय मी शॅडोमध्ये. तर बस आता चाललोय आंघोळीला. भेटू नदीवरती. ए खालती काटे आहे ना. ये हळूहळू ये. तर खाली काटे आहेत तेवढं बघ. अरे मी चप्पल अडकवत झाले. बस माती. ए आऊ सर फुल वाहता पाणी स्वच्छ एकदम. जर माझ्या हातातून पडलं तर खूप महाग पडेल. 25,000चा मोबाईल 3,000चा ट्रायपॉड. 3 की 2,000चा ट्रायपॉड आहे. हो कमी पाणी. ये तू इथे सांगतो तुला. काय रे कुठे गेलास? पोरं बघा कशी आपली तयारीत एकदम. मित्रांनो ही अशी काय आपली नदी आहे. ही गणपतीच्या टायमिंगला फुल भरलेलं असतं. म्हणजे ते झाड जे दिसतं इथं दिसणार नाही तुम्हाला. जाऊ दे. पण पूर्ण भरलं असतं आणि फुल फ्लो असतो फुल. बस चालू आपण आंघोळीला. मित्रांनो आपण नदीवर आलोय आणि आपल्याकडे आयफोन आहे. विसरलेलो मी. आयफोन आपला वॉटरप्रूफ आहे. त्याला काय होत नाही. आंघोळीला आलो. सगळे मासे आंघोळ करतात. फुल मजा करतोय. तुम्ही पण मजा करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आमची आंघोळ झालेली नदीवरती आणि आता आम्ही निघालोय. पोरा म्हणजे आपली कपडे बदलत खूप मजा आली. एक म्हणजे पहिल्यांदा त्या खोल पाण्यात गेलेलो मी. उडी बिडी मारली मस्त की. छाती दुखायला लागली आता माझी. चुकीची उडी मारली कारण की. तर आता बघूया पुढचा कार्यक्रम काय. भेटूया तेव्हा. आम्ही मेंढीकोटच खेळणार. आमच्यासाठी ST अख्खी पार्टी आहे ती.
ड्रायव्हरच आणत आहे. आम्ही गाडी थांबवतो डायरेक्ट बघत काय जेवायला येतात काय. एसटी पुढे गेलेली पाहिजे आणि परत जेवणासाठी पॅसेंजर शेवटी जावं लागतं. आता तसं जेवण घेऊन जायचं डेकोरेशनचं काम करायचं मस्त सोफ्यावरती बसलोय. एसटीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघे आमच्या इथे उतरले आणि एसटी दाखवतो मला कुठे. हे असे जेवायला गेले आणि एसटी एसटी गेले. एसटी मध्ये लोक असेच बसले आहेत. समजतंय की डेकोरेशनचं काम चालू झालं आमचं. Many unbearable hours later. तर आपला डेकोरेशनचं झालंय मेन. हॅपी बर्थडे झालाय. सोफा झाला, बॅनर झाला. ते बॅनरला रिबिन पण झाले. फक्त प्रॉब्लेम फुगेचे झाले. फुगे फुटत आहेत. फुग्यांची क्वालिटी खूप खराब आहे. मस्त बनवलं तरी पण भरपूर सारे फुगे फुटलेले आहेत. त्या भावाने आल्याकडनं पैसे घ्यावे लागणार परत. आणतो. तर मित्रांनो सगळे रेडी आहेत. 7:30 वाजले बघा. सगळे रेडी आहेत आणि आम्ही दोघंच आहोत जे अजून तयार नाही झालोय. कामगार संघटनेचे अध्यक्ष श्रवण विंगाडे, उपाध्यक्ष चिन्मय ह्याच्याच आवाजचा वाढदिवस आहे. तुम्हाला दाखवतो बाहेर तो फुगा पडला. हो तेच करायचं आता रात्रभर. तर अशी काही तयारी झाली आहे मस्तपैकी आपली. हा बॅनर येते, फुगे भेटूया फ्रेश होऊन. तर मित्रांनो मस्तपैकी तयार झालोय आम्ही. आमचा फोटोग्राफर पण रेडी आहे. तयार झाला आणि तुम्ही बघू शकता 70-80 लोक आहेत. तर आम्ही आता केकची वाट बघतोय. केक अजून आला नाही. केक ऑन द वे. केक 15 मिनिटं झालं ऑन द वे. वाट बघतोय. अरे दिसत नाहीस तू. ठीक आहे तू बोलू शकतो. असं काय नाही. काय बोलणार का काय आहे पण नाही. बरोबर काय नाही. शिवाय पडणार त्यांना बाकी काय नाही. बघूया पुढे. तुमचा वाढदिवस आहे असतं काय 2 शब्द. सगळे आले बरं वाटलं. धन्यवाद. माझी पण फुलं तू थोडीशी दे मला. तू त्या हाताने टाक थोडी थोडी. या चला गुलकंद. या खिशात आहे. या खिशात आहे. कुठल्या खिशात आहे बघा. दोन्ही तुम्ही आता पुढं बघा. चला आपण
आता बर्थडे सेलिब्रेशन झालंय, सगळे इथे जेवतायत, पंगत लावली आहे आणि इथे भाऊ बहिणींचं इथे भाऊ बहिणींचा फोटोशूट चाललंय. ही बघा चिचुंदरी बघा ही. तर आता मस्त की बर्थडे साजरी झाला. तर बघा रात्रीचा काय प्रोग्राम, रात्रीचा प्रोग्राम पार्टी. इथे मस्तपैकी असे सगळे लोक आली आहेत, लोक आरती गेली आहेत. भेटूया आपण. तर मस्तपैकी खूप वर्षानंतर सगळे बहिणी बसलेत जेवायला. घरात आता जेवायला बसलेत सगळे. आता आम्ही पण बसतोय. चिनूबा तर मित्रांनो, आपला व्लॉग ह्या प्रकारे संपत आले. सेलिब्रेशन सगळं मस्तपैकी झालं. सेलिब्रेशन दाखव पाठतो जरा. भेटी झाली सगळी. बस या व्लॉगमध्ये एवढं होतं. 60वा बर्थडे होता काकांचा. पुढच्या वर्षी पण अजून एक 60वा बर्थडे असणार आहे. तेव्हा पण असंच सेलिब्रेशन 100% इथेच सेलिब्रेशन होणार ते पण. तर बस हा व्लॉग इथेच एंड होतो. भेटूया पण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब टू लिव्ह विथ 7.